नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आत्ता मैदान जे आहे ते शिरवळचं चालू आहे. त्या मैदानामध्ये 7 सेमी जे आहेत ते पळाले आहेत आणि त्या 7 सेमीचे निकाल मी तुम्हाला सांगणार आहेत. आणि बकासूर जो आहे तो आपल्याला कोंडावळे मुळशीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. सेमी क्रमांक 2 तास क्रमांक 4 वरती STC लाईव्हवरतीच हे मैदान चालू आहे. STC लाईव्हवरती 2 मैदाने चालू आहेत. एक हे मैदान शिरवळचं आणि दुसरं जे मैदान आहे ते कोंढावळे मुळशीचं. त्या ठिकाणी जरूर बघा. बकासूर सेमी क्रमांक 2 तास क्रमांक 4 अमित शेठ भाडे यांच्या देवासोबत आहेत बकासूर. चला मग सुरुवात करूया. आता कोंढावळे मुळशीच्या मैदानाला सेमी क्रमांक 7 पाळे त्याचे निकाल घेतोय. सेमीफायनल 1चा निकाल 1मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, पब्लिकनं पळाली. हा नंदी जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कुठूनही त्याची कड लागू द्या, तिथून तो पळतो. ज्या बैलाच्या अंगामध्ये रग आणि धमक असते ना, तो कुठूनही पळतो, कसाही पळतो, तास कसले फाटी कशी बसू द्या. आणि आज जसं करून दाखवले अवतार पवार यांच्या अर्जुनने. आणि अर्जुनसोबत आज पळताना आपल्याला दिसला संबंध महाराष्ट्राचा लाडका नंदी असा हा महादाबुवा भाकरवाडीकरांचा साहेबराव उर्फ साहेब्या आणि अर्जुनची गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. आणि त्याच लढतीमध्ये सेमीफायनलसाठी गाडी, क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झाली आहे. तास क्रमांक 7 वरून झालेली गाडी विक्रम विधाते यांचा मथुर पळाला. यांच्या नावाने गाडी पळाली. मथुर होता, त्या दुसरा मथुर आहे. हा मथुर आपला तो नाही आहे, तो दुसऱ्या सेमीमध्ये आहे. बघू सांगतो मी तुम्हाला. सेमी क्रमांक 2चा निकाल घेतोय. 2मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 3 वरून गाडी धावलेली होती. ही गाडी जी होती ती कोंढावळे मुळशी या मैदानामध्ये पळाली होती. त्या मैदानामध्ये ही गाडीचा पराभव किंवा झालेला होता त्या गटामध्ये. आणि परत न एकदा ती तिथून गाडी पळण्यासाठी आली कुठे, आजच्या ह्या कोंढावळे मुळशी मैदानामध्ये आलेली आहे गाडी. ही गाडी शिरवळ मैदानामध्ये या गाडीचा पराभव झालेला होता आणि ती गाडी इथं पळाली. आणि तुम्ही बघितलं नक्की, मलाच काय कळना. ही गाडी मुळशीच्या मैदानामधून पळाली होती आणि मुळशीच्या मैदानामधून इथं आली गाडी पळण्यासाठी. थोडंसं कन्फ्युजन झालं, थोडंसं दूर करतो त्यात परत सॉरी बरं का. मुळशी मैदानामध्ये किस्मत आणि कार्तिकची गाडी पळाली आणि ती गाडी मुळशी मैदानामध्ये पराभव झाला. आणि त्या गाडी किंवा पराभव किंवा गटाला फॉल झाली असेल, ती गाडी जी आहे ती आपल्याला या मैदानामध्ये शिरवळच्या मैदानामध्ये पळताना दिसली सेमी क्रमांक 2मध्ये. या गाडीने निकाल 3 नंबर तासावरून घेतला, परंतु ही गाडी जी आहे ती फायनलला पळू शकणार नाही. नियम काय आहे की एक नंदी दिवसामध्ये 3 फेरे पळू शकतो. मग ह्या मैदानात किंवा त्या मैदानामध्ये असा नियम आहे. आणि आता ही गटाला गाडी तुम्ही बघितलं फॉल झाली होती, इथं गट काढला, शेमी काढला, त्याच्यामुळे आता ही गाडी फायनलला पळू शकणार नाही, हा नियम आहे. त्याचप्रमाणे ही गाडी यामध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. का कुत्रे भोगते ते बाहेर. सेमी क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 5मध्ये आपल्याला 74 रायफल आणि सोनगावचा तेजा हा नंदी पळताना दिसला. आणि तास क्रमांक 3 वरून क्वार्टर फायनलसाठी गाडी आणि तास क्रमांक 4 वरून क्वार्टर फायनलसाठी गाडीमध्ये सामना झाला. यामध्ये सेमीफायनल 4चा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे. सेमी क्रमांक 5चा निकाल घेतोय. 5मध्ये आपल्याला कन्हैया पळताना दिसला आणि त्याच्यासोबत कुठला नंदी पळाला काय माहीत नाही आहे. सेमी क्रमांक 5मध्ये आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र आहे रायफल आणि सोन्या गाडी. ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र आहे. परंतु यामध्ये एक मोठी गाडी होती. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर होता आणि मथुरसोबत शाहिदबाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन होता. आणि सचिन आणि मथुरचा पुन्हा एकदा पब्लिकने गाडी लागली आणि पराभव झालेला आहे. गाडीवरती ड्रायव्हर होते रील स्टार अच्युत ड्रायव्हर रेट्रेकर. खूप वाटते कारण की संघर्ष करतोय मथुर, परंतु काय मथुरला यश मिळत नाही आहे. कधी हा संघर्ष थांबतो या मथुरचा 100% कमबॅक होईल. या मथुरचं बिंदूचा बादशाह आहे तो. आणि खरंच तो एक कमबॅकचा एक सुपरस्टार आहे, नक्कीच कमबॅक करेल. सेमीफायनल 6चा निकाल घेतोय. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा साज पळताना दिसला. देवाभाई आणि लाल बादशाह आणि देवाबाईचा निर्विवाद वर्चस्व. सेमीफायनल 6मध्ये गाडीवरती ड्रायव्हर होते श्रीनाथ केसरीचे 1 नंबरचे मानकरी किशोर ड्रायव्हर हे होते. आणि गाडी क्वार्टर फायनलसाठी गाडी कुठली पात्र झाली जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 7चा निकाल ज्या बैलाला पैरे मिळत नव्हते, पैरे टॉपचे मिळत नव्हते, सचिन लक्षाच्या जोडीमधील जशी गाडी फुटली काय समजलं कशा कारणामुळे तो पळत नाही एकत्र, परंतु काही कारण असेल, परंतु सचिनला टॉपचे पैरे मिळू लागले, परंतु लक्षाला टॉपचे पैरे मिळत नव्हते. आणि
अवघड झालं थोडंसं असं वाटायला लागलं मनामध्ये. लक्षा आता पळायचा कमी येईल कारण की तो त्याच्याकडे स्पीड आहे पण त्याच्याकडे टॉपचा पायरा नाही मिळत. परंतु लक्षाने काय दाखवून दिले त्याच्यासोबत तो पळायला. कराडचा विंग सारख्या दोघे ह्या चांगले पाहिले सेमी काढून फायनलसाठी गाडी पात्र होते. धन्यवाद.